नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 4 दिवसावर फक्त जी काही आहे राज्यसेवाची मुख्य परीक्षा जी आहे 2025 ची ती येऊन ठेपलेली आहे. तुम्ही आपल्या निबंध लेखन जो काही आपली काही मी आता जस्ट 15 दिवसाआधी बॅच सुरू केली होती राज्यसेवेच्या दृष्टीने. ओके, विद्यार्थी म्हणायचे मला की सर लवकर सुरू का नाही केली? तर मित्रांनो निकाल बाकी होता. दुसरी गोष्ट ही होती की असं काही पण द्यायचंय असा माझा कधीच उद्देश नाहीये. आज बघा आपण जे काही 15 लेक्चर्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला जवळपास 50-60 निबंध ऑलरेडी आलेले आहेत. आणखी या 2 दिवसामध्ये मी आणखी बरेच निबंध जे मला प्रेडिक्टेड वाटतायत ते टाकणारच आहेत त्याच्यामध्ये. तर आपण कंटेंटवरती माझा खूप चांगला देण्यावरती भर असतो. अहो मित्रांनो, डेव्हलप माझे असे स्टुडंट पण आहेत की UPSC मध्ये 3-3, 4-4 दिवसामध्ये अभ्यास करून सुद्धा चांगले स्कोर काढलेले आहेत आणि फक्त आपले लेक्चर्स बघून आणि हे करून. ओके, तर त्याच्यामुळे थोडा हे होता. अपेक्षित निबंध कोणते कोणते वाटतात त्याच्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर एक लेक्चर घ्या, कारण म्हणजे प्रेडिक्शन्स खूपदा खरे राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण बघितलं तर मागचे 5 वर्षामध्ये म्हणजे 2020 ते 2024 पर्यंत 20, 21, 22, 23 आणि 24 याच्यामध्ये मी सांगितलेले निबंध फक्त 1 वर्ष असं होतं की माझ्या प्रेडिक्शन मध्ये आलं नाही निबंध, नाही तर दरवर्षी निबंध आलेले मी चेक करू शकता. पहिला निबंध मित्रांनो आला होता 2020च्या याच्यामध्ये की स्वातंत्र्याची जी काही 20 किंवा 21चा काय आहे की स्वातंत्र्याची 75 वर्षे हा आला होता. नंतर ऑनलाईन इंग्लिशमध्ये पण त्या दिवशी माझ्या याच्यातनंच तो आला होता की ऑनलाईन एज्युकेशन फायदे तोटे. नेक्स्ट आला होता आपल्या याच्यावरती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर तो निबंध पूर्ण माझ्या नोट्समधून आला होता. त्यानंतर G20 चे यशापयश आणि आता रिसेंटमध्ये जो आला होता तो होता टेररिझम. हे सगळे निबंध मी लिहून दिले होते बॅचमध्ये. ओके, तर त्याच्यातनं प्रेडिक्शन्स लागलेले आहेत. पण मित्रांनो तेव्हा लागले म्हणून आता लागले असं होत नाही. हे फक्त प्रेडिक्शन्स आहेत, यात कुठलाही मी दावा करत नाहीये. बरोबर आहे, म्हणून इथे मी काय म्हणणार नाही की मी सांगितलं तेवढेच करून जा त्याच्यामध्ये. ओके, हा फक्त एक प्रेडिक्शन वरती गेम आहे. ओके, सो सीधी बात, नो बकवास. ठीक आहे. हा, तर चला मित्रांनो आता आपण येऊया की कोणते कोणते निबंध आपले येऊ शकतात त्याच्यामध्ये. ज्या निबंध आपण जर बघितलं तर आता जो काही तुमचा कंपल्सरी लँग्वेजचा पेपर झाला त्याच्यामध्ये पण सगळे निबंध जे आहेत तुम्ही चेक करू शकता आपल्या नोट्समधून आलेले. माझा पहिलाच निबंध होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुनाकॉस. खरं तर मला खूप होप होती की तो एसे मध्ये येईल आणि तो इतका भारी बनवून दिला होता, पण तो याच्यामध्ये येऊन गेला रेग्युलर पेपरमध्ये. पण रेग्युलर पेपरमध्ये एसे मध्ये येणार नाही, तर एसमध्ये थोडंफार असं नाहीये, पण त्याने थोडंफार बदलून येऊ शकतो की टेक्नॉलॉजी जी आहे मग त्याचे फायदे तोटे काय अशा प्रकारचा काही येऊ शकतो. सोशल मीडिया, डिजिटल इकॉनॉमी असं काहीतरी येऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके, तर तो आला. त्यानंतर क्लायमेट चेंजचा निबंध आपला आला होता. देन थर्ड निबंध जो आहे तो सोशल मीडियाचे फायदे तोटे असा त्याच्यामध्ये आला होता. हे तीन निबंध आपल्याला होते. त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा एज्युकेशनल निबंध आपण तो दिली होती हँडआउट त्याच्यामधूनच आला होता. पण आता आला आधी आणि आता तर इथे प्रेडिक्टेबिलिटी जास्त येण्याचे चान्सेस काय की आधी तरी 2च निबंध द्यायचे आयोग, आता तर इथे 4 द्यायचे. सेक्शन ए मध्ये 4 आणि सेक्शन बी मध्ये 4. आता इथे बघा मित्रांनो 2 अँगल्स आहेत. UPSCचा पॅटर्न MPSCने अवलंबला, पण तो तसा तो फिलॉसॉफिकल एसे देतील का याच्याबद्दल डाऊट आहे. पण आपण तयारी दोघांची करून घेतलेली आहे. मी तुम्हाला 25 एसे जवळपास फिलॉसॉफिकल दिलेले आहेत. तर मी तुमच्या इथे फिलॉसॉफिकल कोणते कोणते येऊ शकतात तेही डिस्कस करणार आहे आणि आपले रेग्युलर निबंध जे आहेत त्यामध्ये पण कोणते कोणते येऊ शकतात ते डिस्कस करणार आहे. 2 सेक्शन आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 4 निबंध असतात, त्यापैकी एक निवडायचा असतो. सेक्शन बी मध्ये पण 4 निबंध असतात, त्यापैकी एक आपल्याला निवडायचा असतो. बरोबर आहे. मग आता अपेक्षित निबंधामध्ये सगळ्यात पहिला जो काही निबंध आहे की वॉर आणि पीस. तर वॉर नाही पाहिजे, युद्ध नको, बुद्ध हवा. मी लिहून दिला आहे, हा तुम्हाला एकदम प्रॉपर वेने लिहून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, अगेन मित्रांनो अजून पण वेळ गेलेली नाहीये. ज्यांना पण भीती वाटत असेल, तुम्हाला बॅच करायची असेल तर भूषण होतं तुम्हाला वाटत नेहमी विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे की सर वेळ नाहीये. अरे भाई, वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. तुम्ही एकदा का जर का फक्त माझे पूर्ण ते पहिले 7-8 लेक्चर जे आहेत अप्रोचचे ते फार महत्वाचे. तुम्ही ते निबंध वाचून इतका फायदा नाही होणार तुम्हाला, ते बघून स्टार्टिंग कशी करायची, त्याचा एंड कसा करायचा, तिथे अनेक्डोट कसं वापरायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत. अनेक्डोटची उद्या सुद्धा तुम्हाला 20 नवीन अनेक्डोट मी देणार आहे त्याच्यामध्ये. ओके, सुरुवात कशी करायची, अनेक्डोट म्हणजे काय त्याची सुरुवात करायची पद्धती आहे. तर तुम्हाला बॅचचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही भूषणदूत अकॅडमी हे ऍपवरती जाऊन निश्चितपणे बॅच बघा. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी 20% ची ऑफर पण काढलेली आहे. सो त्याच्यामध्ये नॉलेज हा कुपन कोड तुम्ही वापरायचा आहे. बाबासाहेब आंबेडकर कशाचं प्रतीक आहे, नॉलेजचं, ज्ञानाचं प्रतीक आहे. तर हा कुपन कोड टाकायचा आहे, तुम्हाला त्याच्यावरती 20% डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. हा, मग आता तुम्ही हा यूज करू शकता आणि निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल म्हटलं माझ्या मॉडेलचा एस रायटिंगच्या. तर पहिला प्रेडिक्टेबल जो आहे की युद्ध नव्हे, बुद्ध हवा. ओके, सो नो वॉर बट पीस. पण आपल्याला काय पाहिजे, पीस. युद्ध नाही पण बुद्ध पाहिजे. बरोबर आहे. हा, देन दुसरा निबंध जो आहे आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला येण्याची शक्यता जी आहे. ओके, सो तो आहे आता जजमेंट दिलंय समान याच्यावरती. बरोबर आहे. समान नागरी कायदा सुप्रीम हायकोर्टाच्या एकाने दिलं की लागू करण्याची गरज आहे. सो युनिफॉर्म सिव्हिल कोड, याचे फायदे तोटे काय.
याचा मी व्हिडिओ पण टाकणार आहे तुम्हाला. हे तर आलेलीच आहे पीडीएफ, पण त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला टाकणारच आहे. आज उद्यामध्ये येऊन जाईल, काही काळजी करू नका. ओके, उद्या मी 5 लेक्चर अपलोड करून टाकणार आहे तुम्हाला, की डोंट वरी अबाउट दॅट. युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, तर हा एक निबंध आहे जो माझ्या प्रेडिक्शन मध्ये आहे. अगेन नेक्स्ट इज अ वन नेशन वन इलेक्शन. ही जे आपल्या जनरल मध्ये येऊ शकतात. ओके, नेक्स्ट मित्रांनो, जे निबंध जे आहेत की ज्याचे नेहमी येण्याचा चौथा एआयचा जो आहे, आता तो याच्यात येऊन गेला मित्रांनो. मग तो हा प्रिपेअर करून आज न उद्या निश्चितपणे येईल त्याच्यावर, आपल्या रेग्युलर एसएसआय मध्ये येणार म्हणजे येणार. 2 वर्षामध्ये हा करूनच ठेवा तुम्ही, आणि हा तुम्ही कुठेही पण युज करू शकता. कारण एआय जो आहे, तुम्ही दुसऱ्या कुठला सोशल कोणतं पण असेल, एज्युकेशन असेल, ते असेल तर त्यातले जे काही कंपोनंट्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. जो आपण पेस्टल अप्रोच तुम्हाला शिकवलेला आहे. मी तुम्हाला निबंध लिखाणाचे किती अप्रोच शिकवलेले आहेत, आता 4 झाले. मी तुम्हाला 5 अप्रोच शिकवणार आहे. ओके, पहिला अप्रोच काय होता, पेस्टल. मी तुम्हाला म्हटलं एक निबंध पेस्टल लिहायचाच आहे, म्हणजे पॉलिटिकल डायमेन्शन. पेस्टल म्हणजे पॉलिटिक्स, इकॉनॉमी, सोशियोलॉजी, टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट आणि लिगल. ओके, देन सेक्टोरल अप्रोच. देन थर्ड आपण बघितला इंडिव्हिज्युअल टू द ग्लोबल अप्रोच. आणि काल आपण बघितला एसडीजी अप्रोच निबंध लेखन. तर बॉडीचे पण 600-700 शब्द यायचे, त्याचे काही अप्रोचेस असतात, ते अप्रोचेस आपण बघितलेले. तर एआय करूनच ठेवा, कारण एआय जरी डायरेक्ट नाही आला तर तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये पण तुम्ही एआय टाकू शकता ना. टेक्नॉलॉजीवरती निबंध, टेक्नॉलॉजीचे फायदे तोटे. इनोव्हेशन मध्ये तुम्ही एआय टाकू शकता, बरोबर आहे. नेक्स्ट कशावरती येऊ शकतो, इनोव्हेशन, नवता. इनोव्हेशन का गरजेचं, इनोव्हेशन कशा प्रकारे इकॉनॉमीला जी आहे, ओके, इकॉनॉमीला काय करतं, पॉझिटिव्ह बूस्ट देतो, बुस्टिंग ऑफ द इकॉनॉमी और बुस्टिंग ऑफ सोसायटी. ओके, पुढे देशाची प्रगती इनोव्हेशनमुळे कशी होते, नवता किंवा नवोन्मेष, त्याला नवोन्मेष म्हणतो. ओके, हा सिक्स्थ टॉपिक जो काही येऊ शकतो, इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, क्लायमेट चेंज वगैरे. आता क्लायमेट चेंज येऊन गेला. ओके, क्लायमेट चेंज. ओके, और पोल्युशन, पोल्युशन वरती येऊ शकतो, पोल्युशन. देन कम्युनलिझम, देशात वाढते कम्युनलिझम और कास्टिझम, देशात वाढली धर्मांधता आणि जातीवाद. ओके, धर्मांधता, जातीवाद. नेक्स्ट जे आपले सोशल टॉपिक आहेत, एज्युकेशन. ओके, आता एज्युकेशन मध्ये कशाने येऊ शकतो, की इनोव्हेशन इन एज्युकेशन आहे. ओके, तर त्याच्याबद्दल निबंध तुम्हाला येऊ शकतो. एज्युकेशन सेक्टरच्या समोरची आव्हाने काय काय आहेत त्या संबंधात येऊ शकतो, किंवा एखादा कोड बेस्ड फिलॉसॉफिकल येऊ शकतो. एज्युकेशन, हेल्थ. ओके, आरोग्य, मी आता निबंध टाकलेला आहे तुम्हाला, आरोग्य, धन, संपदा. ओके, आणि टेरोरिझम. टेरोरिझम 3 वेळा येऊन गेला पण येणार नाही असं नाही. मागच्या सगळे म्हणत होते की नाही, टेरोरिझम 2 वेळा आलेला, येणारच नाही. 2 वर्षात पुन्हा टेरोरिझम आला. सो त्याच्यामुळे असं सांगता येत नाही. आता तो युपीएससी पेपर रेफर करणार आहे, पेपर चेक करणारा कदाचित, तर त्याच्यामध्ये तर तो हे सोशल मुद्दे जे आहेत आपल्या याच्यामधले, तर याच्यामध्ये जे आहेत की जे निबंध आपल्या याच्यामध्ये जे 10 माझे प्रेडिक्टेबल टॉपिक्स आहेत, की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. याच्यात काय असं हे नाही, इतकं काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. हे प्रेडिक्शन माझं आहे सध्याच्या याच्यामध्ये, की पहिलं वर्ष तर युजली या बेसिक मुद्द्यावरतीच जे युपीएससी आहे ते कदाचित स्ट्रिक्ट राहणार आहे त्याच्यामध्ये. ओके, हा, अगेन पॉवर्टी रिडक्शन वगैरे जे आहे, पॉवर्टी आहे ती कशी काय इम्पॅक्ट करते वगैरे, त्याच्याबद्दल पण तुमचं जे आपण बघतो, तर पॉवर्टी वगैरे याच्यावरती होऊ शकतो. ओके, दुसरे होऊ शकतात मित्रांनो, की निबंध आपल्या याच्यामध्ये येऊ शकतात की भारताच्या रिलेटेड किंवा महाराष्ट्राच्या रिलेटेड. तर मग भारताच्या रिलेटेड जर का आपण बघितलं, भारतात इतक्या वर्षाचा प्रवास असू शकतो, की भारताची प्रगती इतक्या वर्षांची, याच्यावरती निबंध येऊ शकतो. मी तुमचा भारत बोलतोय, पण जेव्हा आव्हाने भारतासमोरची आव्हाने लक्षात घ्या. प्रगती भारताच्या स्वतःची 77-78 वर्ष जी काही आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावरती 78 वर्षे वगैरे. ओके, किंवा 8 दशकाचा प्रवास. तर याच्यात भारताचं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळं लिहायचं, कारण कुठल्याही गोष्टीचा जर 8 दशक क्लिअर हे होत आहेत तर त्याबद्दल सगळं पॉझिटिव्ह लिहा. ओके, पण आव्हाने जेव्हा म्हणतो, आव्हाने म्हणजे काय, आपण पॉझिटिव्ह अचीव्ह केलंय, तर त्याच्या आता पुढची आव्हाने जेव्हा म्हणतो की काय काय चॅलेंजेस आहेत, मग त्याच्यामध्ये ज्या निगेटिव्ह बाबी आहेत तर त्या कशा आहेत समोर, त्या आपल्याला मेन लिहावं लागेल. तर जसं टायटल आहे त्यानुसार आपल्याला ठरतं, आणि ते टॅकल करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. आणि जे नेक्स्ट आहे, विकसित भारताची संकल्पना 2047, विकसित भारत, याच्यावर निबंध येऊ शकतो. 2047 विकसित भारत, डेव्हलप इंडिया. मग त्याचे सुद्धा काय पेस्टल अप्रोच यूज करायचा. 2047 माझ्या स्वप्नातला भारत याचं होतं. आणि सेम वे महाराष्ट्राला लागू होतो, महाराष्ट्र विजन, महाराष्ट्र 2047, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र.
ओके, हा निबंध आहे. ओके, तर हा ओके, इथे मी महाराष्ट्राचा इतक्या वर्षाचा प्रवास, 6 दशकांचा प्रवास त्यावर तर होऊ शकतो. महाराष्ट्रासमोरची आव्हाने आणि विजन 2047 महाराष्ट्र. तो भारत आणि महाराष्ट्राच्या संबंधामध्ये अशा प्रकारचे हे येऊ शकतात. ओके, आत्मवृत्ता पण निबंध आता कमी झालेत. आता काय आत्मवृत्तावर येत नाही, तर मग काही शेतकरी प्रॉब्लेम जे शेतकऱ्याचे आत्मवृत्त वगैरे. ओके, शेतकरी त्याच्याबद्दलचं एकदा वाचून घ्या. शेतकरी आणि त्याची आत्मवृत्त. ओके, निबंध लिहित असताना सगळे कोट्स वगैरे मी तुम्हाला दिलेले आहेत की कोणते कोणते कोट्स वापरायचे आहेत, कोणते कोणते कॉमन कोट्स आहेत, अनेक्डोट्स कोणते कोणते आहेत. तर ते अनेक्डोट्स जे की कॉमन अनेक्डोट्स आहेत. ओके, नेहमी फिलॉसॉफिकल अप्रोच जे आहेत, तर या टाईपचे जे काही निबंध आहेत तुमचे, तर ते तुमचे पूर्ण प्रिपेअर असले पाहिजेत. त्यानंतर आपली जी महाराष्ट्राची मग मराठी भाषा, मग मराठी भाषेची महती काय काय आहे, मराठी भाषा. मग त्याच्यामध्ये अभिजात मागच्या वेळेस खूप वाटलं होतं की येईलच हा निबंध येईलच, पण तोच आला नाही. ओके, तर अभिजात मराठी भाषा जी आहे तर त्याच्याबद्दल निबंध जो आहे. ओके, अभिजात मराठी भाषा. ओके, तर हा जे महाराष्ट्र आणि भारत ओरिएंटेड जे काही निबंध आहेत तर ते हे आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळे टॉपिक्स मी तुम्हाला दिलेले आहेत पूर्ण 1200 शब्दांमध्ये मी ते बनवून दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, हा, तर तुम्ही ते त्याच्यात बघू शकता. अगेन नेक्स्ट आता आपण येऊयात मित्रांनो की जो युपीएससी पॅटर्न ज्याला आपण म्हणतो की युपीएससी वरती आधारित जे काही पॅटर्न जर आलेत, तर आता येतील नाही येतील मला काय माहित नाही, आपण काही सांगू शकत नाही. बट इफ द युपीएससीचा पॅटर्न जर का तो फॉलो करतो आहे तर कोणत्या कोणते येतात तर लक्षात घ्या. युपीएससी मध्ये पूर्ण मोठमोठ्या कोडीमध्ये तुम्हाला जे काही स्टेटमेंट दिलेले असतात, सो ज्याला आपण कोड बेस म्हणतो, आणि त्याला फिलॉसॉफी म्हणतात. प्रत्येक कोड बेस जे फिलॉसॉफिकल असतो असं नाहीये, लक्षात घ्या. कोड बेस्ड, कोड बेस्ड निबंध. ओके, आणि फिलॉसॉफिकल निबंध याच्यामध्ये फरक काय? ओके, कोड बेस्ड बट दॅट इज अ जनरल टॉपिक. जसं मी काल एक निबंध घेतला, आपल्या युट्यूबवरती पण आहे तो आणि आपल्या बॅचमध्ये पण मी तो दिला. सो एसडीजी अप्रोचनी आपण जो आहे तो निबंध केला की काय, की देशाचं भवितव्य जे आहे ते वर्गखोल्यांमध्ये घडते. मग याच्यामध्ये काय की जे एज्युकेशन आहे त्याचं इम्पॉर्टन्स, जे एज्युकेशन जे मूल्य डेव्हलप करते त्यावेळी राष्ट्र कसं महान निर्माण होतं, तर याला आपण कोड बेस म्हणूया. यात काय एकदम जास्त फिलॉसॉफिकल अँगल आहे का? नाही. पण फिलॉसॉफिकल म्हणजे काय? आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड लाईट. हा काय झाला? फिलॉसॉफिकल निबंध झाला. बरोबर आहे. तर कोड बेस किंवा फिलॉसॉफिकल, तर हे दोन्ही अँगल्सनी आपल्याला येऊ शकतात. म्हणून काय, तर आपण जर बघतो की इनोव्हेशन बद्दल एकदा निबंध आलेला की तो फक्त एका व्यक्तीची प्रॉस्पेरिटी आणते, देशाची प्रॉस्पेरिटी आणते. तो निबंध हा जनरल झाला इनोव्हेशनचा. फक्त मोठ्या स्टेटमेंटमध्ये तो हे आहे. ओके, पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटर. ओके, हा निबंध हा कोड बेस झाला. ओके, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब स्टेटमेंट आहे, जो ते ग्रहण करेल तो गुरु करेल. हा निबंध कोड बेस पण जनरल एज्युकेशन टॉपिक वरती आहे. बरोबर आहे. हा, तर याला आपण 4 कोड मध्ये घेऊयात. ओके, नेमका फिलॉसॉफिकल अँगलचे हे कसे कसे येऊ शकतात? फिलॉसॉफिकल अँगलमध्ये कसे येतात? एक तर हे असतं की प्रयत्न आपण आयुष्यात नेहमी केले पाहिजे, कधी हार मानली नाही पाहिजे. याच्यावरती 2-3 वर्षात एकदा निबंध येतोच की प्रयत्न करत राहा, हार मानू. त्याला वेगवेगळ्या कोटनी फक्त तो येतो, प्रयत्न केले पाहिजेत आणि हार मानू नाही शेवटी. ओके, हा, तर याच्याबद्दल निबंध येतोच तुम्हाला. इथून येऊ शकतो प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाढूचे कंत्रगडिता तेलही गडे. ओके, तर प्रयत्न केला आणि मग त्याचे एक्झाम्पल मी त्याला पेस्टल अप्रोचने लिंक करत जा त्याच्यामध्ये. ओके, प्रयत्न केले पाहिजे. तर हा फिलॉसॉफिकल अप्रोच एक खूपदा येतोय त्याच्यामध्ये. ओके, हा, तर कधी कधी काय होतं की काही न केल्यापेक्षा चुकीचे केलेले बरे, याच्याच लिंक करायचं आपल्याला. बरोबर आहे. काही न करता, ओके, मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, अरे गुमराह तो वो है जो घरों से निकले ही नाही. ओके, तर असा कोटने तुम्ही सुरुवात करा त्याच्यामध्ये की इकडे चुकीचं केलं तर आपण काहीतरी निर्णय तुम्ही घ्या, काहीतरी हे करा. दुसरं असतं की लहान बाबी मोठ्या चेंज करतात. लहान गोष्टी फिलॉसॉफी कोणती कोणती बघा, लहान गोष्टी त्यातनं होणारा चेंज जो आहे तो काय मोठा बदल होतो. ओके, हा, नेक्स्ट, जे जगामध्ये बदल करतो ते स्वतःमध्ये करा. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तो कशामध्ये करा, तो स्वतःमध्ये करा. स्वतःमध्ये तुम्ही केला पाहिजे. ओके, अगेन मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं विसरलो की आपल्या रेग्युलर याच्यामध्ये संविधानावरती, कारण संविधानाची 75 वर्षे आहे, 75 वर्षे झालेली आहे संविधानाला भारताच्या. तर त्याच्यावरती तुम्हाला निश्चितपणे निबंध एका संविधानावरती किंवा लोकशाहीवरती, डेमोक्रेसी. ओके, याच्यावरती येऊ शकतो. ओके, हा, आता अपेक्षित काय बदल जो इतरांमध्ये येतो काय स्वतःमध्ये आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट आपण जर का बघितलो तर आपल्याला टॉपिक जो काय तो अंडरस्टँड करता आला पाहिजे. तर नेमके फिलॉसॉफिकल अप्रोचेस जे आहेत, ओके,
त्याच्यामध्ये एकतर नेहमी ह्युमन याच्यामध्ये राहतो की आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न आणि कधी हार नाही मानली पाहिजे. मग याला तो विविध कोट निघेल. आतापर्यंत UPSC मध्ये याच्या रिलेटेड 5 ते 6 वर्ष निबंध येऊन गेलेला आहे. ओके, की बस माणसाने मेहनत केली पाहिजे, कधी हार नाही मानली पाहिजे. पण तो फक्त वेगळे वेगळे फक्त कोट चेंज करतोय. बरोबर आहे. म्हणजे तो रामचं श्याम करतो पण आतून मसाला काय सेमच आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा, लहान गोष्टी मोठ्या बदल घडवतात. सो लहान प्रत्येक मोठ्या गोष्ट लहानपासूनच होते. बरोबर आहे. हा, अगेन विथ द ग्रेट पॉवर ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, सो मोठे पॉवर तो तुमच्यावरती मोठी जबाबदारी याच्यावरती येतो. मग याला दुसरं पण हे केलं होतं. ओके, याच्यावरती निबंध आलेला आहे असा येऊ शकतो किंवा पॉवरची रिलेटेड होऊ शकतो की आपण मी जो निबंध घेतला आहे अब्राहम लिंकन यांचं वाक्य की जर कुठल्या व्यक्तीचं चारित्र्य तुम्हाला चेक करायचं असेल त्याला सत्ता द्या आणि तेव्हा तो कसं वागतो हे बघा. ओके, तर या फिलॉसॉफिकल अप्रोचमध्ये मित्रांनो हे असे जे काही टॉपिक्स आहेत याच्यावरती मेनली तुम्हाला निबंध आलेले असतात. उलट मला फिलॉसॉफिकल खूप सोपे वाटतात कारण ना तुम्ही त्या इथिक्सच कंटेंट तुम्ही त्या एसेमध्ये टाकू शकता आणि काय ना त्या मुद्द्यांना वेगळ्या वेगळ्या नावाने फिरून 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 UPSC विचारतात. ओके, तर मला सध्या वाटतं की तुम्ही जर का UPSCने फिलॉसॉफिकल अँगल जर का वापरला तर तो याच वेळी तुम्हाला जे याच मोस्टली टॉपिकच्या रिलेटेड असतो तुम्हाला विचारेल प्रश्न त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, आणि इथे जर आपण बघितलं तर कोड बेसमध्ये जे आहे तर कोड बेस कधी कधी एज्युकेशनचा कोड घेऊन आरोग्यमध्ये धनसंपदा. ओके, हा, तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतो. नेक्स्ट कोड बेस जर का आपण बघितलं सो प्रेडिक्टेबल एसेस जे आपण बघतो एकदम टफ निबंध असे लिहू नका नाही तर एकदा परीक्षेत निबंध आला तर गणित हे तर्काचं संगीत आहे. सो मॅथ्स इज अ प्युअर द म्युझिक ऑफ लॉजिक. पण आता अशी निबंध एकदम अवघड होऊन जातात तर अशाला लिहू नका आणि चॉईस पण आधी 2 पैकी 1 निवडायचं होतं. आता तुम्हाला 4 निबंध आहेत मित्रांनो. 4 निबंध एका सेक्शनमध्ये दुसऱ्या सेक्शनमध्ये 4 निबंध आहेत. ओके, तर इथे जे डेमोक्रेसी लोकशाहीच्या रिलेटेड तुम्हाला कोर्टमध्ये येऊ शकतो निबंध. ओके, जर का UPSC बेस आता पॅटर्न विचारणार की नाही विचारणार मला नाही माहिती खरं सांगतो तुम्हाला. कारण जोपर्यंत 2-3 वर्षामध्ये पॅटर्न स्टॅबिलाइज होत नाही तोपर्यंत प्रेडिक्शन करणं मित्रांनो खूप अवघड आहे. ओके, सो बट मला वाटतं की जो काही पेपर तुमच्या अवतीभोवती फिरेल हा कोड बेसमध्ये सुद्धा एज्युकेशन, ओके, हेल्थ, लोकांचे मूल्य डेव्हलप करा. व्हॅल्यूजवरती तुमचं येऊ शकतं की मूल्यच राष्ट्र निर्माण करतं. मूल्य व्हॅल्यूज डेव्हलप करावेत लोकांमध्ये. तर याच्या संबंधामध्ये तुमचे जे काही निबंध आहेत ते राहू शकतील याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे घेतलेलं आहे आणि निश्चितपणे आता पण वेळ गेलेली नाही आहे. ज्यांना पण इंटरेस्ट आहे तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यावरती सोडा. ओके, तुम्हाला खूप इम्प्रुव्हमेंट जाणवेल या 4-5 दिवसातच. ओके, तर तुम्हाला खूप इम्प्रुव्हमेंट जाणवू शकतं. तर निश्चितपणे तुम्हाला जर का करायचं असेल तर तुम्ही माझी जी काही बॅच आहे ती भूषण दूत अकॅडमी हे माझं ॲप आहे. तर त्याच्यामध्ये ॲपमध्ये तुम्ही जॉईन करू शकता ती बॅच. सो दॅट वर भूषण दूत अकॅडमी हे जे काही ॲप आहे ही ॲप आहे तर या ॲपवरती ही डाउनलोड करून ही बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. सो थांबायचं येते मित्रांनो मग थँक्यू व्हेरी मच.